आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ राम पॅलेस येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन। भारतीय जनता पार्टीचे धुळे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ राम पॅलेस येथे भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेश अध्यक्ष जयसिंगराव चव्हाण यांच्या उपस्थितीत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळावा प्रसंगी जयसिंगराव चव्हाण म्हणाले की भारतात 2014 पूर्वी आपल्याला विकलांग अपंग अशा नावाने हिणवले जात होते। आपल्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजना लाभ मिळत नव्हते। यातून अनेकांचे जगणे मुश्किल बनले होते। मात्र 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतलीत। त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी आपल्यासारख्या योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी कायदा केला। आपल्या दिव्यांग या नावाने नवी ओळख दिली। आपल्यासारख्या दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे बळ पंतप्रधान मोदींनी दिले। यामुळे पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेश अध्यक्ष जयसिंगराव चव्हाण यांनी केले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। मतदान तर करायचंच आहे, पण आदरणीय मोदीजींना आपल्याला 400 पार सीट्स घेऊन जिंकून आणायचं आहे। 400 पार आणि अशा भरगच्च मतांनी आपल्याला बाबांना निवडून आणायचं आहे। त्यांचा क्रमांक 3 आहे ना, 3 क्रमांकाची बटन ही आपल्याला दाबायची आहे। आज मोदीजींनी जे आपल्याला दिलेलं आहे, 2016 मध्ये ज्या वेळेला दिव्यांग कायदा लागू झाला आणि त्याआधी जे आपली सरकार यायच्या आधी आपल्याला काय म्हणायचे हो, काय म्हणायचे? अपंग म्हणायचे, विकलांग म्हणायचे। आणि ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान झाले, 2016चा जेव्हा कायदा आला, त्या कायद्यामध्ये माननीय मोदीजींनी एक तरतूद केली आणि त्यामध्ये तरतुदीमध्ये असं केलं की दिव्यांगांना सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व हे सुद्धा दिलं गेलं। आणि त्याच्यात एक सुंदर शब्द, देवाचा अंग म्हणजे दिव्यांग हा शब्द आम्हाला दिला। मित्रांनो, आज सरकारने भरपूर योजना काय केलेली आहे। घरकुल योजना असो किंवा अशा विविध योजना असो, रोजगाराच्या असो, ह्या आपल्या सरकारने केलेल्या आहे। का आपल्याला सरकारचं ऋण नाही फेडायचं आहे? फेडायचं आहे की नाही फेडायचं आहे? तर आम्हा सगळ्यांना एक सकाळी जाऊन 7 ते 10च्या मधात जास्तीत जास्त मतदान आपल्याला बाबांना करायचं आहे। आणि या धुळे नगरीत भूतो न भलो अशा जास्तीत जास्त मतदानाने आपल्याला बाबांना निवडून द्यायचं आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।